नागौर में अपराध शाखा यूनिट 3 की टीम ने बड़ी कार्रवाई करते हुए वाहन चोरी के 10 और सेंधमारी के एक मामले में समेत कुल 11 अपराधियों का मामला खुलासा किया। पुलिस ने आरोपी संयम उर्फ शेट्टी अनोथी फियांसिस को गिरफ्तार किया है। आरोपी की उम्र लगभग 25 वर्ष बताई जा रही है। पूछताछ के दौरान नागपुर शहर के अलग अलग थाना क्षेत्र में दर्ज 11 मामलों का खुलासा हुआ। पुलिस ने आरोपियों के पास से कुल 4,10,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया। आरोपी की मेडिकल जांच के बाद आगे की कार्रवाई के लिए उसे बेलथरोड़ी पुलिस के हवाले किया जाएगा। यह कार्रवाई पुलिस निरीक्षक अतुल मोहनकर के नेतृत्व में अपराध शाखा यूनिट 3 की टीम ने की। नागपूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर वाहन चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत। सदर वाहन चोरीचा तपास करण्याचे गुन्हे उघडकीस असे माननीय पोलीस आयुक्त माननीय सहपोलीस आयुक्त माननीय DCP डिटेक्शन सर ACP क्राईम सर यांचे मार्गदर्शनात गुन्हे उघडकीस आणण्याचे त्यांनी आदेश झालेले आहेत। त्यांच्या मार्गदर्शनात आमचे युनिट 3 शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी वाहन चोरीबाबत माहिती काढली असता बर्डी येथील एक वाहन चोरीचे आणि सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वाहन चोरीचे काही CCTV फुटेज प्राप्त झाले। त्या CCTV फुटेजवरून तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी नामे सायमन उर्फ शेट्टी अँथोनी राहणार 85 प्लॉट माता मंदिर समोर अजनी PS अजनी हद्दीत राहणारा आरोपी याच्यावर यापूर्वी सुद्धा भरपूर मोटार वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत। या ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने बेलतरोडीचे 3 गुन्हे, सोनेगाव येथील 2 गुन्हे, अजनी येथील 2 गुन्हे, कोतवाली, भांडेवाडी आणि बर्डी असे एक गुन्हे असे एकूण 10 मोटार वाहन चोरीचे गुन्हे चोरी केल्याचे कबूल केले। तसेच बेलतरोडी पोलीस स्टेशन बेलतरोडी येथील एक मोबाईल चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याच्या ताब्यातून एकूण 10 मोटरसायकल व चोरी केलेले मोबाईल असा एकूण 4 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर आरोपी रेकॉर्डवरील वाहन चोरीचा गुन्हेगार असून पुढील तपासकामी आम्ही पोस्टे असणे यांच्या ताब्यात देतो। पकडलेल्या आरोपीचे नाव आहे सायमन उर्फ शेट्टी अँथोनी फ्रान्सिस राहणार अजनी PS अजनी नागपूर। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री विश्वास नागरे पाटील सर, माननीय सहपोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय अप्पर पोलीस आयुक्त क्राईम सर श्री राजेंद्र दाभाडे सर, माननीय पोलीस उपायुक्त श्री दीपक अग्रवाल सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री वैभव जाधव सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही व युनिट 3 शाखेचा स्टाफ PSI काठोडे व त्यांची टीम यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे।